ज्यादा पण तुम्हाला कॉन्टॅक्ट माहिती वासी ऑफिस आहे का तिथं असेल नाही मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सांगतोय, क्रीडांगण नंबर 1 वर सामना रंगतोय तो जय बजरंग रोहा झुंज देतोय तो विघ्नहर्ता शहापूर या संघाबरोबर। तर क्रीडांगण नंबर 1-2 वर सामना रंगतोय तो नवतरुण कारावी झुंज देतोय BKM भाकरवाड या संघाबरोबर। मैदान क्रमांक 4 वर जो सामना आता झाला, स्वयंभू गावदेवी वासे विरुद्ध पनवेल स्पोर्ट्स पनवेल, यामध्ये स्वयंभू गावदेवी वासे हा संघ 12 गुणांनी विजयी झाला। अभिनंदन। चार वर विजय शेतकरी वेलेगाड हा संघ आलेला आहे। कोटेश्वरी महाड, कोटेश्वरी महाड आपण मैदान क्रमांक 4 वर चला, चला लवकर। कोटेश्वरी महाड विजय शेतकरी वेलेगाड हा संघ उपस्थित झालाय। कोटेश्वरी महाड स्वागत असेल। सन्माननीय आदरणीय श्री हिरामण समजिस्कर प्रतिज्ञा वांदणचे राष्ट्रीय खेळाडू यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो। मी रवी म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। श्री हिरामण समजिस्कर यापुढे होणारे सामने बालमित्र गड सह्याद्री सुधागड, जय हनुमान कोपर धावीर। स्वागत असेल श्री हिरामण समजिस्कर प्रतिज्ञा बांधण संघाचे राष्ट्रीय खेळाडू मी वैकुंठ दादा पाटील यांना विनंती करतोय की श्री हिरामण समजिस्कर यांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत करायचं आहे। ज्ञानेश्वर कोळवे हनुमान चरी, चौंडेश्वरी कडसुरे नूतन मसोबा पेजारी, गावदेवी वावे अलिबाग श्री विठ्ठल कोपरवाडा या संघाने तयारीत राहायचं आहे। श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आणि तसबीर त्यांना भेट देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित बालमित्र गडब सह्याद्री सुधागड मैदान क्रमांक 2 वर होईल। बालमित्र गडब सह्याद्री सुधागड 2 वर होईल। धन्यवाद। ज्ञानेश्वर कोळवे हनुमान चरी हा सामना मैदान क्रमांक 4 वर होईल आणि जय हनुमान कोपर धावीर हा सामना मैदान क्रमांक 6 वर होईल। कोटेश्वरी महाड हा संघ उपस्थित झालाय। सामनाधिकारी चला मैदान क्रमांक 4 चे दोन्ही संघ आलेले आहेत। मैदान क्रमांक 4 चे सामनाधिकारी। धन्यवाद। तसेच स्वागत असेल श्री आदरणीय सन्माननीय श्री समीर म्हात्रे सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांचं देखील या मैदान क्रमांक 1 वर धावीर बेलकडे विरुद्ध काळंबादेवी युवक गडप, मैदान क्रमांक 3 वर अरुण पाटणी
गावदेवी बाहे मैदान क्रमांक 5 वर बाल युवक पेजारी श्री गणेश वाशी रोहा. पाचवर दुसरा सामना जय हनुमान चरी गणेश शिर्की. बालयुवक पेजारी गणेश वाशीराव जरा थांबायचा. चालू आहे जय हनुमान चरी गणेश शिर्की आपला 5 वर सामना होईल. भैरेश्वर शिव नवजीवन पेजारी बालयुवक पेजारी गणेश वाशीरोहा. झुंजार पोनाड भैरवनाथ यशवंतकर आपण तयारच राहायचं. बीकेएम भाकर नवतरुण कारावी यामध्ये नवतरुण कारावी 25 गुणांनी विजय झाला आहे. अरुण पाटणी गावदेवी बाहे मैदान क्रमांक 3 वर चला. श्री शुभंकर पाटील यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्री शुभंकर पाटील यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा तमाम कबड्डी रसिकांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं, संघाचं आणि अतिथी गणांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करीत आहे. स्वागतम सुस्वागतम. यावर्षी संघ आणि खेळाडू ऑनलाईन करण्याचा निर्णय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने घेतला आणि याची पूर्णतः जबाबदारी श्री अजिंक्य पाटील यांच्यावरती सोपवली आणि त्यांना मोलाचे सहकार्य करणारे श्री शुभंकर पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आपण करणार आहोत. अतिशय सुबक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली गेली आणि त्यांनी ती या ठिकाणी चोखरित्या पार पाडली. तर मी श्री वैकुंठदादा पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी श्री शुभंकर पाटील यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय श्री शुभंकर पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आपण करत आहोत. नरेश पाटील सर. संघ आणि खेळ ऑनलाईन करण्याचा निर्णय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने घेतला आणि याची पूर्णतः जबाबदारी श्री अजिंक्य पाटील यांच्यावर सोपवली आणि त्यांना मोलाचे सहकार्य करणारे अर्थात श्री शुभंकर पाटील यांना विसरून कसं चालेल. अर्थातच त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि श्रीफळ देऊन त्यांसाठी या ठिकाणी यथोचित सत्कार होतोय. धन्यवाद शुभंकर पाटील आणि धन्यवाद श्री वैकुंठदादा पाटील. शहीद निलेश कुंटणे शहानवटी विरुद्ध जय भवानी वाशी यामध्ये जय भवानी वाशी संघ 27 गुणांनी विजय झाले. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. अर्थातच आपल्या घरेलू मैदानावर आपला करिश्मा दाखवताना जय भवानी वाशी संघ आपल्याला दिसतोय. विजय संघाचं या ठिकाणी कौतुक. पुन्हा एकदा स्वयंसेवकांना विनंती असेल की त्यांनी मधला पॅसेज या ठिकाणी रिकामा करायचा आहे. अर्थातच कबड्डीचा महासंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि रसिक प्रेक्षकांची गर्दी आता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. तर सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की मधला पॅसेज या ठिकाणी मोकळा करायचा आहे. सामनाधिकारी मैदान क्रमांक 3 दोन्ही संघ उपस्थित आहेत. काल होता आज आम्हाला काढून बाहेर उद्या काय घालशील
साधना गावडे बाहे अरुण पाटणी मैदान क्रमांक 3 वर सामना सुरू होतोय. सामना देखील मैदान क्रमांक 3 वर चला प्लीज. उद्या दुपारनंतर येईल. घेऊन गेला आज माल घेऊन येणार. मैदान क्रमांक 5 वर होणारा सामना जय हनुमान चरी गणेश शिर्की आणि मैदान क्रमांक 3 वर करेल. रायगड जिल्हा सरचिटणीस वंदना म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांनी शर्मिला वैकुंठ पाटील यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. ट्री हाऊस स्कूलच्या संस्थापक आणि श्री वैकुंठदादा पाटील यांच्या सौभाग्यवती सौ शर्मिला वैकुंठ पाटील यांचं या ठिकाणी आपण सत्कार करीत आहोत. मी वंदना म्हात्रे रायगड जिल्हा सरचिटणीस यांना विनंती करतोय आदरणीय सन्माननीय सौ शर्मिला वैकुंठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. आता सत्कार करत आहेत. धन्यवाद ताई. आपण सुद्धा वेळात वेळ काढून या सामन्याला आपली उपस्थिती दाखवली आणि सर्व क्रीडा रसिकांचं आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नांदवली, उपस्थिती वाढवली. या ठिकाणी आम्ही तुमचं स्वागत आणि आभार व्यक्त करीत आहोत. स्वयंसेवकांना विनंती असेल की मधला पॅसेज तरी मोकळा करायचा आहे. सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल जय भवानी वाशी आणि वरसाई वाशी संघाचे जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल की मधला पॅसेज या ठिकाणी मोकळा करायचा आहे. जे मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे त्या मान्यवरांसाठी हा मार्ग मोकळा करून द्यायचा आहे. अर्थात त्यांना व्यासपीठावर येण्याची वाट आपण त्यांना त्या ठिकाणी करून द्यायची आहे अशी सर्व व्हॉलेंटियर्सना स्वयंसेवकांना विनंती असेल. वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ जय भवानी वाशी आणि वरसाई वाशी आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन प्रौढ गट पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा 2025 अर्थात श्री वैकुंठदादा पाटील यांच्या दिमागदार कल्पनेतून आणि मिलिंद पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जय भवानी वाशी आणि वरसाई वाशीच्या या योजनेतून ही दिमागदार कल्पना आली आणि अर्थातच या कबड्डी